नमस्ते मंडळी, कसे आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज बनवणार आहे प्रोटीनयुक्त हेल्दी असा चण्याचा डोसा. मी जे चणे आहे ना ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. सकाळी त्याला काढले आणि डायरेक्ट आपण डोसा करायसाठी तयार. असं हे इन्स्टंटमध्ये आणि मुलांसाठी उपयुक्त. आणि त्याच्यानंतर मुलं कसे चणे खायला नाही पाहत ना, तर त्यांच्यासाठी ही एक स्पेशल डिश आवडीने खाणार. तुम्ही नक्की करून बघा. मी तुमच्याशी शेअर पण करते आणि बनवते पण, कारण की माझ्या मुलांना मला प्रोटीन द्यायचं आहे. तर आमच्याकडे कसं नॉनव्हेज नाही खात ना, त्याच्यामुळे प्रोटीन कुठून ना कुठून त्यांच्या पोटात गेलं पाहिजे, हा एक माझा प्रयत्न असते. आणि तसंच आपल्याला वेट लॉस करायचं आहे, तर वेट लॉससाठी पण ही एक चांगली डिश आहे प्रोटीनयुक्त. तर चला बनवू आपण. त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले चणे घेतले आहे. कोशिंबीर, कांदा आहे, मिरची आहे. मिरची हिरवी होती माझ्याकडे, पण ही जी हिरवी मिरची थोडीशी लाल झाली तर याचं काय करणार, काही होणार नाही ना. वाढवलं तर कामी येणार, पण आता यूज करून घेते कारण की वाढवलेल्या भरपूर मिरच्या आहे. तर ही लाल मिरची आहे माझ्याकडे, म्हणजे ओलीच आहे पण त्याचा कलर लाल झाला आहे. अद्रक आहे आणि इथे लसणाच्या पाकळ्या आहे. तर मी हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आणि ग्राइंड करणार, मिक्स करणार, स्मूथी असा पेस्ट तयार करणार. तर चला आहे. आता बाकीचे पण इंग्रेडियंट्स टाकून घेईल. स्टँड नसल्यामुळे ना मला एका हाताने कॅमेरा पकडावा लागत आहे आणि एका हाताने काम करावं लागत आहे. तर मी आता मिक्स करेल. मी यामध्ये मीठ टाकायचं विसरले होते तेच तर आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि मी वापरते संध्यागंधा मीठ, त्याला काय म्हणते, पिंक सॉल्ट वगैरे. तर आवश्यकतेनुसार चवीपुरतं मीठ टाकायचं, एवढं लागेलच. मिरच्या पण आहे. तर आता मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते, याचा स्मूथी पेस्ट तयार करते. असा पेस्ट झाला आहे. आता मी काय करणार, यातनं 2 टेबलस्पून रवा मिक्स करेल बारीकवाला, त्याच्याने टेक्स्चर छान येईल आपल्या डोस्याला. तर रवा मिक्स करेल. रवा यात मिक्स करते आणि आणखी एकदा लावून घेईल मिक्सरवर. तर असा डोसा बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आपलं. स्ट्रेक्चर बघा, मी स्पूनने तुम्हाला असं आहे. डोसा बनवायसाठी तयार आहे. आणि तुम्ही एक काम पण करू शकता, यातनं खूप सारे व्हेजिटेबल टाकून, भरपूर असे व्हेजिटेबल टाकून ना, आणि इन्स्टंटमध्ये जर तुम्हाला आप्पे पण बनवायचे असेल तर इनोचं एक सॅचेट टाकायचं आणि व्हेजिटेबल टाकायचं आणि आप्पे पण तयार होऊ शकते. खूप टेस्टी वाटते ते पण. मी तुम्हाला एखादी वेळ त्याची पण रेसिपी दाखवणार. पण आता डोसा बनवत आहे तर डोसाच बघू आपण. तसं ऑइल लावून घेते ताव्याला, जास्त नाही लावत. आणि याच्यामध्ये डोसा टाकत आहे. याला फिरवून घेणार हलक्या हाताने. झाला नील डोसा? छान झाला. आणखी पाहिजे? बरं, फिनिश कर, आणते. नाश्ता झाला, आता जेवण चालू आहे. जेवण चालू आहे बघा. तिला टी व्ही बघत बघत जेवायचं आहे. याचं ऑलमोस्ट झालंच आहे. ए लवकर फिनिश कर. आणि आमच्याकडे ना एक आजी आली होती, तर तिला खूप भूक लागली होती. मी म्हटलं जेवण करते का, तर ती तिला पण जेवायला दिलं आहे बाहेर. संपले. ठोकमध्ये आणत असेल. साबुदाण्याचे मुरमुरे आहे. कसे राहते साबुदाण्याचे? कसे राहते? हो का? उपासाला चालते का मग ते? हो का, बरं आहे. रोजही विकते का मग तू? अशा दुसऱ्या गावाला जात असेल. हो का? उन्हातानामध्ये आता ऊन खूप आहे ना.
थोडीशी सकाळीच निघायचं. सकाळीच निघाली ना मग एका घरी हो हो 5 मिनिटं हो हो घेतपर्यंत जाते, भांडा विचारते, मग घरात जाते, मग भांडा आणते, मग घरात आणखी पैसे आणते. 500 नोट 200 चिल्लर नाही राहत. हं. मग वाट पात्र लागते दररोज 5 मिनिटं जातेस. वरचं बरं. वरण आणू आणखी सांगशील पाहिजे असेल तर आय होप मंडळी तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय.